नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 8 मार्च 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे, सूर्याचा उत्तरायण चालू आहे, वसंत ऋतू आहे, फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी आहे, नक्षत्र आद्रा आहे, योग आयुष्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 6:43 ते 8:11 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:14 ते 1:02 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:40 ते 11:09 आणि यमगंड काळ दुपारी 2:06 ते 3:35 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र बुध शुक्राबरोबर केंद्र करेल. आजच्या दिवशी मंगळ आणि रवीचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तृतीयातला मंगळ आणि लाभातला रवी हे परस्पर त्रिकोणयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्ही बऱ्याच प्रमाणात बिझी असाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. फिरणं वगैरे जास्त होईल आणि तुमचे कामंसुद्धा पूर्ण होताना दिसतील. कमिटमेंट प्रॉमिसेस करता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात महत्त्वपूर्ण कामं तुमची होताना दिसतील. दिवस असा तुमचा जरी धकाधकीचा असला तरी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि दशमातला रवी आणि द्वितीयातला मंगळ हे परस्पर त्रिकोण करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकतील. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या काही नवी कामाची सुरुवात होऊ शकेल किंवा तत्संबंधी काही चांगल्या अपॉर्च्युनिटी किंवा संधी तुमच्या समोर येऊ शकतील जी क्या तुमच्यासाठी शुभफलदायी असेल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. तुमच्याच राशीतला मंगळ आणि भाग्यातल्या रवी हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचं कॉन्फिडन्स एनर्जी लेवल अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागताना दिसतील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. भाग्याची अतिशय सुंदर साथ तुम्हाला लाभेल. काही चांगले इंट्युशन सुद्धा मिळू शकतील. अनपेक्षित काही चांगले लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात तुम्ही येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू शकाल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या वेळस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातला बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. अष्टमातला रवी आणि व्ययातला मंगळ हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. आजचा दिवस थोडासा ताणतणावाचा दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त असेल तर कामं पूर्ण होताना कठीण बसतील. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे वगैरे येऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात छोटे मोठे काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास.
सिंह राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातला बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. लाभातला मंगळ आणि सप्तमातला रवी हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. काही चांगले लाभ मिळतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असेच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. षष्ठातला रवी आणि दशमातला मंगळ हे परस्पर त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. त्या संदर्भात आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील. तुमच्यासमोर त्या संदर्भातल्या काही चांगल्या संधी समोर येऊ शकतील. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होईल आणि सहकर्मीकडून तुम्हाला काही चांगली मदतसुद्धा मिळू शकेल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. पंचमातला रवी आणि भाग्यातला मंगळ हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. भाग्याचे उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकेल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे नवीन काही कामाची सुरुवात करायची असेल तरीसुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये केलेले अंदाज तुमचे बरोबर ठरू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातला बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. चतुर्थातल्या रवी बरोबर आणि अष्टमातला मंगळ हे परस्पर त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातला बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. तृतीयातला रवी आणि सप्तमातला मंगळ हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराबरोबर मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे येणार 2 ते 3 दिवसामध्ये बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. खास करून महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. मात्र वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. द्वितीयातला रवी आणि षष्ठातला मंगळ हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. काळजी घ्या. जर तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी सुद्धा तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मिळून वादविवाद होऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. तुमच्याच राशीतला रवी आणि पंचमातला मंगळ हे परस्पर त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधले नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम लाभ आर्थिक संदर्भात शेअर मार्केटशी संबंधित तुम्हाला होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तुमचे अंदाज बरोबर ठरतील. याचप्रमाणे
आजच्या दिवशी मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं थोडंसं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. व्ययातल्या रवीबरोबर चतुर्थातला मंगळ त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही हाती येऊ शकता. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 8 मार्च 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.